महाराष्ट्रातील निवडणूक आयोगातील सार्वजनिक तक्रार निवारण अधिकारी अनिल वळवी यांचा 1 वर्षापूर्वी मृत्यू. मात्र अजूनही आयोगाच्या लिस्टमध्ये तक्रार निवारण अधिकारी म्हणून वळवी यांचं नाव आणि नंबर. काँग्रेस पक्ष गरीब आणि शेतकरी विरोधी. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेस पक्षावर हल्लाबोल तर काँग्रेसच्या धोरणांमुळे शेतकरी मागास, मोदींची टीका. 70 वर्षांवरील नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. शरद पवारांनी वर्ध्यातून काँग्रेस मुक्त करून पंजा विसर्जित केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. वर्धा लोकसभेसाठी काँग्रेसऐवजी शरद पवार पक्षाला तिकीट मिळाल्यामुळे फडणवीसांचा काँग्रेसला टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 29 एप्रिलला पुण्यात सभा. एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा होणार. नाशिकच्या उमेदवारी संदर्भात मंत्री छगन भुजबळांची माघार. नाशिक लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार भुजबळांची माहिती. छगन भुजबळांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. तर लवकरच महायुतीकडून माझ्या नावाची घोषणा होईल, गोडसेंना विश्वास. नाशिक लोकसभेची जागा कुणाला जाते याची अजूनही चर्चा सुरू. मंत्री छगन भुजबळांची माहिती. तर नाशिकच्या जागेबाबत अजित पवारांसोबत देवगिरीवर बैठक झाली, भुजबळांची प्रतिक्रिया. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारही सुरू. मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर महायुती उमेदवारासाठी जेवढा उशीर करेल तेवढं नाशिकचं नुकसान होईल, भुजबळांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंनी श्री क्षेत्र नाणीजधाम इथे जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची घेतली सदिच्छा भेट. यावेळी राणेंनी घेतले नरेंद्र महाराजांचे आशीर्वाद. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी महायुतीकडून नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दीपक केसरकर, उदय सामंतांसह निलेश आणि नितेश राणे उपस्थित. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंचाच विजय होणार. भाजप नेते प्रवीण दरेकरांना विश्वास. तर 2.5 ते 3 लाखांच्या मताधिक्यांनी राणे निवडून येणार, दरेकरांचा दावा. आम्हाला नारायण राणे नाही तर नरेंद्र मोदी महत्वाचे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया. तर विधानसभेमध्ये शिवसेनेचा झंझावात दिसून येईल, कदम यांचा दावा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंचा विजय होणार. मंत्री उदय सामंत यांना विश्वास. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 400 पारमध्ये भाजपचा खासदार असेल, सामंत यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कमळ फुलेल. गोव्यातील दोन्ही जागा भाजप जिंकेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विश्वास. नारायण राणे अडचणीत. नारायण राणे 2.5 लाखांपेक्षा जास्त फरकानं जिंकतील. महाराष्ट्रामध्ये 40 पेक्षा जास्त जागा जिंकू, प्रमोद सावंतांचं वक्तव्य. विनायक राऊत 10 वर्ष खासदार होते. उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळचे होते, परंतु ते साधे राज्यमंत्री सुद्धा होऊ शकले नाहीत, कारण त्यांची काम करण्याची क्षमता नव्हती. मंत्री दीपक केसरकरांचा टोला. रायगड लोकसभेसाठी साधर्म्य व्यक्तीचा उमेदवारी अर्ज दाखल. सुनील दत्ताराम तटकरी या व्यक्तीकडून उमेदवारी अर्ज दाखल. 22 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत रॅली.
सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। संजय राऊत, जयंत पाटील, सतेज पाटील, विश्वजित कदमांच्या उपस्थितीत रॅलीचं आयोजन। सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांची रॅली। यावेळी खासदार संजय राऊत, जयंत पाटील, प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती। सुनील चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश। सुनील चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाचं मनोमिलन झाल्याची चर्चा काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी घेतली। संजय राऊत यांची भेट, चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी विक्रम सावंत उपस्थित। शिर्डीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख यांची उपस्थिती। बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी कन्हेरीच्या मारुती मंदिरात केला प्रचाराचा शुभारंभ। सभेमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी फोडला। बारामतीमधील कन्हेरी इथे मारुती मंदिरात शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित। बारामती लोकसभा मतदारसंघात सत्याचाच विजय होणार, अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया। दरवेळी प्रचाराचा नारळ फोडताना सर्व कुटुंबीय असतो, मात्र यावेळी एक व्यक्ती नाही, अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून टोला। आज परंपरेनुसार प्रचाराचा नारळ फुटतोय। काकी निवडणुकीत उभ्या राहतील असं वाटलं नव्हतं, लोक ताईंना साथ देतील, युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भिडेवाड्यालाही हात जोडले असते तर अधिक आनंद झाला असता। आपला मोदी टू द्रौपदी प्रवास मात्र एक्सप्रेस झाला, रोहित पवारांचं ट्विट। शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर डॉक्टर अनिकेत देशमुख यांची माघार, उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा देणार, अनिकेत देशमुख यांचा निर्णय। घरातील सुनेला बाहेरची म्हणून हिणवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईंचा कळवळा कसा, हा ढोंगीपणाचा कळस। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवारांवर टीका। राम मंदिरात सीतेच्या मूर्तीबाबत शरद पवारांनी केला होता प्रश्न। शरद पवारांचे अहमदनगरमध्ये स्वागत। फक्त त्यांनी आम्ही उभारलेल्या उड्डाणपुलावरून प्रवास करावा, आम्ही बनवलेल्या रस्त्यानं प्रवास करावा, म्हणजे बदललेलं अहिल्यानगर त्यांना कळेल। भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांची शरद पवार यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।